दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघूया। पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। भाजप शिवसेनेचा पाठिंबा काढून घेण्याचे आदेश काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिलेले आहेत। स्थानिक पातळीवर पाठिंबा दिला गेला असेल तर तो काढून घ्यावा असे आदेश देण्यात आलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी सेना भाजप सोबत मैत्री आहे, कुठे काँग्रेसची कुठे राष्ट्रवादी काँग्रेसची, तर ती मैत्री नको असे आदेश दिले गेलेले आहेत। स्थानिक पातळीवरचा पाठिंबा काढण्याचे नेत्यांनी आदेश दिलेत। आपण याविषयी अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून। प्रफुल्ल, एका बाजूला फक्त घोषणा होणं बाकी आहे युती संदर्भातली आणि दुसरीकडे ही घोषणा होते न होते किंवा होईल संध्याकाळी त्याच्या आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक दणका देण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवसेना भाजपला, काय सांगाल? नक्कीच सुवर्णा, शिवसेना भाजपची युती झाल्यानंतर आता काँग्रेस राष्ट्रवादीने देखील एक आक्रमक पावलं या ठिकाणी उचलली आहेत। ज्या ज्या ठिकाणी शिवसेना भाजप सोबत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळ्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे शिवसेनेची किंवा भाजपची सत्ता ही स्थानिक पातळीवर आलेली आहे। असं असताना नगर असेल किंवा नाशिक असेल, याचबरोबर विदर्भातल्या काही पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये भाजपची जी सत्ता आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामुळे आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या सत्तांचा पाठिंबा जो आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काढून घ्यावा स्थानिक पातळीवर, या संदर्भातले आदेश जे आहेत ते काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेत आणि त्यानुसार उद्या ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता स्थापन झालेली असेल तो पाठिंबा या ठिकाणी निघेल। फक्त नगरची जी जागा आहे, नगरची जिल्हा परिषदेच्या मध्ये जिल्हा महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवर जर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या पाठिंब्यामुळे जो महापौर तयार इथे निवडून आलेला आहे, तिथे काय निर्णय घेतला जाईल हा फक्त एक मोठा औत्सुक्याचा विषय राहणार आहे। सुवर्ण, नक्की प्रफुल्ल, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। कदाचित युती संदर्भातल्या निर्णयानंतर त्रस्त होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अशा प्रकारचा निर्णय घेतला असावा अशी ही शक्यता नाकारता येत नाही। अजून एक महत्त्वाची बातमी, भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आधी ते जुहूच्या सोफिटर हॉटेलमध्ये जात आहेत, तिथून ते मातोश्रीवर जातील, तिथून ते वरळीतल्या ब्लू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी जाणार आहेत। विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यासाठी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडे, त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। विवेक, अमित शहा मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत, काय अपडेट आहे? भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मुंबई विमानतळावर त्यांचं आगमन झालेलं आहे। ते इथून BKC इथं जे सोफिटेल हॉटेल आहे तिथं जाणार आहेत। तिथं मुख्यमंत्री यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख मंत्री आहेत त्या मंत्र्यांबरोबर ते एक चर्चा करतील आणि त्या चर्चेनंतर मातोश्रीकडे वर जातील। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची बैठक होईल, चर्चा होईल आणि त्यानंतर वरळी सी फेसला हे जे ब्लू सी हॉटेल आहे या ठिकाणी संध्याकाळी 6:30 वाजता ते इथे येतील। भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर ही सगळी मंडळी या पत्रकार परिषदेला असतील आणि यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची जी युती होणार आहे त्या संदर्भातली अधिकृत घोषणा केली जाणार आहे। लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकींसाठी ही युती होणार आहे। या दोन्ही निवडणुकींसाठी युती केली गेली पाहिजे असं शिवसेनेची मागणी होती। पण त्यातला एक प्रमुख मुद्दा म्हणजे मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाईल याविषयीचा सस्पेन्स मात्र अजून कायम आहे, कारण सीट शेअरिंगचा 50-50 हा फॉर्म्युला ठरला आहे अशी आपल्या सूत्रांकडून माहिती मिळते। या सगळ्या संदर्भात अधिकृत घोषणा संध्याकाळी 6:30 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत होणार आहे। नक्की विवेक, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल। आधी BKCचं सोफिटेल हॉटेल